बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मतदार यादीतील घोटाळ्याचा आरोप। धुळ्यात काँग्रेसचा मतदान चोर खुर्ची सोड म्हणत कॅन्डल मार्च। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघडकीस आणलेल्या मतदार यादीतील घोटाळ्याच्या निषेधार्थ तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात काँग्रेसच्या वतीने भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। मतदान चोर खुर्ची सोड अशा घोषणा देत हा कॅन्डल मार्च काँग्रेस भवन पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आला। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार हे आंदोलन करण्यात आले। भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगावर दबाव आणून आणि मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करून लोकशाहीची हत्या केली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेद्वारे हा गैरप्रकार उजेडात आणल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। या कॅन्डल मार्चमध्ये जिल्हा व शहरातील काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात मेणबत्त्या घेऊन आंदोलकांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली व या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। मुख्य संपादक जतीन बोरसे। लोकसभेला जो जनतेने जनाधार दिला काँग्रेस पक्षाला, यूपीए सरकारला, तेच विधानसभेमध्ये कसं उलटं झालं तर याचं खोटं पाडलं राहुल गांधींनी त्याच्यावर अभ्यास केला आणि आपले सगळे लोक कामाला लावले आणि असं आढळून आलं की आज आपण सगळेजण चॅनलमध्ये बघतोय की वोट चोरी कशी झाली। 2014 मध्ये किती मतदान झालं आणि 2024 मध्ये किती मतदान झालं याची राहुल गांधींनी शहानिशा केली आणि लोकांसमोर, जनतेसमोर हे सगळ्या गोष्टी राहुल गांधींनी आणल्या। आणि बीजेपी ही निवडणूक आयोगाची कशी दलाली करते, बीजेपीवर आक्षेप कोणी घेतला नाही। राहुल गांधींनी काही प्रश्न विचारले, 10 प्रश्न विचारले निवडणूक आयोगाला आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोग देत नाहीये, त्याचं उत्तर भाजप देत आहे। भाजप ही दलाली करत आहे। भाजपने ही दलाली करू नये, आम्ही त्याचा भाजपचा निषेध करतो। आणि निवडणूक आयोगाने आज पुऱ्या जनतेला लक्षात आलेलं आहे की निवडणूक आयोग हा कोणाच्या याच्यावर चालतो। भाजप जे बोलतो ते निवडणूक आयोग त्याची चाकरी करतो, असं हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे। आणि म्हणूनच आज वोट चोर खुर्ची छोड असा नारा पूर्ण देशामध्ये राहुल गांधींनी दिलेला आहे। आणि म्हणूनच धुळे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हाजी साबिर शेख यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी आज आम्ही मोर्चा निघालेला आहे। आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।